मला कोणावर या ठिकाणी टीका करायची नाही। काही लोक मनात येईल त्या पद्धतीनं आश्वासनं देऊन राहिलेले आहेत। आश्वासन देताना आपण ते कुठून पूर्ण करणार आहे याचाही विचार करत नाही। मला त्यांनाही काही म्हणायचं नाही। त्यांना मी फक्त पुण्यातली एक म्हण सांगतो। पुण्यामध्ये लोक म्हणतात खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा। अशा पद्धतीनं काही लोकांचा जो काही व्यवहार आहे त्याच्यावर मी कुठली टीका करणार नाही। पण मी तुम्हाला एवढंच सांगतो, आम्ही लोक कसे आहोत, आम्ही जे सांगतो ते करणारे लोक आहोत। माननीय सीएम साहेब स्वतः बोललेले आहेत की आमची महायुती अभेद्य आहे। त्यांनीच सांगितलंय की 15 जानेवारी नंतर परत महायुती आधीप्रमाणेच काम करेल। आणि काही जण काही आश्वासन देतात, खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, असं देखील सीएम साहेब बोललेले आहेत। हे पण माझ्या कानावर आलं। ते असं म्हणाले ते बरंच झालं असं मला वाटतं। कारण गेली 9 वर्ष त्यांच्याकडं म्हणजे ज्यांच्याकडे महानगरपालिकेची तिजोरी होती ती त्यांनी पूर्ण खाली केली होती। त्यात एकही आणा नाही आहे हे त्यांनी मान्य केले। असे असताना आम्ही मोफत बस मेट्रो ही आश्वासन कशी पूर्ण करणार असा त्यांचा प्रश्न आहे। पण त्यांनीच उत्तर दिले, आम्हाला ते बाजीराव म्हणाले। पहिले बाजीराव पेशवे जर आपण त्यांचा इतिहास बघितला ते कर्तृत्वान होते, ते पराक्रमी होते। मनगटाच्या जोरावर त्यांनी त्या काळामध्ये मराठी साम्राज्य वाढवलं। आमच्याही मनगटामध्ये जोर आहे, आम्ही पुन्हा तिजोरीत आणू